तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी यूट्यूब चॅनलमध्ये. ब्लॉग येतील आपले. इतके दिवस ब्लॉग वगैरे येत नव्हते आणि म्हणजे मी प्रयत्न करून ब्लॉग डेली टाकण्याचा. आणि कॉमेडी व्हिडिओ पण आजपासून आपले येतील. काल रात्री कॉमेडी व्हिडिओ टाकला आहे 9 वाजता, आज पण 9 वाजता कॉमेडी व्हिडिओ येईल आणि ब्लॉग पण येतील. तर ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे बघितलं का, आई आली. काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर आई आली म्हणून व्हिडिओ चालू केलेत आणि ब्लॉग पण आपले येतील, आहे का नाही आई? इतके दिवस आई तिकडे होती लग्नाला, आहे ना? लग्नाला गेलते, मजा कराय मित्रा हो, फिरून आले छान. फिरून आली. कंटाळा आला होता मला. लय दिवस गेलती, आहे का नाही? 3 आठवडे गेले. 3 आठवडे. त्यामुळे व्हिडिओ बंद. जायला नको का? इकडे म्हणत होते व्हिडिओ बंद आहे, माहितीये का? जायला नको का मला फिरायला थोडंसं तरी, म्हणून मी गेले फिरायला. इकडे आई अशी कपडे होती. इकडे आई. आणि बिग बॉस चालू झालाय, माहिती ना तुला? बघते ना मी. या वेळेसचं नाही एवढं खास बिग बॉस, मला नाही आवडलं. मागच्या वेळेसचं जे नवीन आहे ना स्टार्ट, आता नवीन आहे. येईल मजा येईल. मजा येईल नंतर येईल. मित्रांनो, या नाश्ता करायला इकडं चहा आणि शेव आहे, मसूर शेव. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झाला आत्ताच. तर इकडं आई बघितलं काय करते, तुम्हाला दाखवतो आई काय करते. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. इकडं आई बघितलं पेपर वाचत बसते. काय बातम्याला आई बघते, अजून वाचते. डेंजर क्राईम जास्त आहे. क्राईमचे जास्त आहे का नाही? तर आत्ता आम्ही चांडाळ चौकडी बघणार आहे. मी दर रविवारचं मी बघत असतो चांडाळ चौकडी, आहे का नाही? आपण बघू आता चांडाळ चौकडी, भारी. बघितलं का मित्रांनो, चायनीजसाठी मम्मी ढोबळी चिरती आहे. इकडं ढोबळी, कोबी, फ्राईड राईस बनवायचा आहे ना मम्मी? फ्राईड राईस बनवायचा. आता ब्लॉग कंटिन्यू करा. इकडं अशी मशीन लावलेली कपडे धुवायला. तर मित्रांनो, इकडं बघितलं कांदा, कोबी, ढोबळी आणि इकडं मस्तपैकी तेल ओतलेलं आहे आणि जिरा आणि मोहरी टाकलेली. फ्राईड राईस आपण बनवतोय, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण कांदा टाकणार आहे. मस्तपैकी फ्राईड राईस राहिलं का? आता कांदा हे परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर इकडे बघितलं नवीन फ्राईड राईसचा मसाला आहे हा, चिंग्सचा. पॅकिंग नवीन आहे, आणलेला आहे. आणि इकडं आपण कोबी, ढोबळी, अद्रक पेस्ट आणि कांदा मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. इकडं सूपसाठी बनवलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं असं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या भाज्या वाफवून घ्यायच्यात आता फ्राय करून. त्यात अरारोट पावडर वगैरे टाकलेली ह्याच्यातली होती, व्हाईटवाली. आणि इकडं असं भाजी फ्राय करायचं चाललेलं आहे. चटणी आहे ही, शेजवान चटणी. बघितलं का, रेड चिल्ली सॉस आहे, डार्क सोया सॉस आहे. इकडं आपण सूपमध्ये टाकणार आहे, राईसमध्ये पण सॉसेस टाकणार आहे थोड्या प्रमाणात. ब्लॉग कंटिन्यू करा. इथं सूप उकळतं. इथं भाजी अशी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची सगळी. चटणी घट्ट झालेली, चटणी कसा कलर आलेला. ह्याला कलर का नाही आला लाल मला? मिरची पावडर टाकली नाही त्यात अजून, उपर टाकायची. आणि आता आपण सॉस टाकूया. सॉस आता आपण राईस टाकलेला. किती किलो राईस आहे? 10 किलो. जो तर राईस टाकलेला आहे आपण फ्राईड राईस बनवण्यासाठी त्या भाजीत. आता ह्याच्यावर सॉस मसाला येणार आहे आणि मिक्स होणार आहे सगळं बऱ्यापैकी. सुट्टा फ्राईड राईसला सुट्टाच राईस लागतो. तर यात आता मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी. मिरची पावडरने टेस्ट, कलर वगैरे येते राईसला. तर सूपमध्ये पण मिरची पावडर टाकायची कलरसाठी, चटणीमध्ये. आणि आता हे काय आहे आई? काय आहे? काय रे? हळकुंड असन, बुडका असन. कशाचा बुडका? हळकुंडाचा आहे का नाही? हळकुंड होतं ते मित्रांनो. इकडं आता फ्राईड राईस मसाला टाकायचा आहे, अख्खी पोळी फ्राईड राईस मसाल्याची. सूप चटणीत बी टाकून द्यायची.
यात सॉसेस जेवढे असतील तेवढा राईस चांगला लागतो, तेवढी चटणी चांगली लागते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सॉस टाकायचे. आता आपण पहिलं टाकणार आहे सोया सॉस, ब्लॅकवाला सोया सॉस टाकायचा थोडासा. चटणीत पण टाकायचं. आणि आता आपण रेड चिल्ली सॉस थोडासा टाकू. वास इतका भारी येतो ना मित्रांनो, मस्त वास येतो. थोडासा रेड चिल्ली सॉस. हे सूपमध्ये चटणीत पण रेड चिल्ली सॉस. आता राईस मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी कशी झाली. हा कलर आहे, फूड कलर आहे, हा नारंगी कलर. हा आपण राईसमध्ये टाकूया, त्याने म्हणजे कलर येतो. त्यात हिरवा पण कलर असतो, नारंगी पण कलर असतो. आपण मोस्टली नारंगी वापरतो. चांगला असतो कलर, हा दिसायला चांगला दिसतो राईस. तर आपण हा कलर टाकूया. जो बिर्याणीला थर लावताना कलर टाकतात तोच हा कलर आहे. राईससाठी वापरला जातो हा कलर. पहिला हा नारंगी कलर आपण टाकलेला आहे. आणि आता राईस मिक्स करून घ्यायचा आहे जवळजवळ. चटणीत पण तो कलर टाकलेला आहे. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे राईसमध्ये. तर आता राईस मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. बघितलं का फ्राईड राईस कलर बघा लगेच कसं काय आलाय. राईस असं मिक्स करून घ्यायचं. इकडे चटणी मस्त चटणी इकडे मस्तपैकी उकळते. पहिलं आपला फ्राईड राईस रेडी आहे. ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची गार्लिशिंगसाठी. इकडं पहिलं मस्त ही चटणी उकळती. चटणीचा वास लय भारी होतं. एक नंबर चटणी झाली. तुम्हाला सगळं रेसिपी दाखवलेली आहे, तर घरी नक्की ट्राय करा तुम्ही. भारी होतो घरच्या घरी. चायनीज बाहेरचं खाण्यापेक्षा बाहेरच्या चायनीजमध्ये हॅजिनोमोटो जास्त असतो. ते हॅजिनोमोटो शरीराला हानिकारक असतं. त्यामुळं घरी बनवून खावा, बेस्ट. मित्रांनो नाश्ता झाला आत्ताच फ्राईड राईस वगैरे नाश्ता झालेला आहे. तर इकडं आई भांडी घासते. 12 वाजलेत. नाश्ता म्हणजे जेवण झालं ग, कळलं का? हा म्हणजे मी नाश्ता केला नाही ना, म्हणून मी नाश्ता म्हणलो. म्हणजे जेवण झालं मित्रांनो. इकडं आई बघितलं का 12 वाजता हा तेच जेवण. इकडं आई जेवण झालं. इकडं आई भांडी घासती. बघितलं आळू केवढी मोठी झाली, बघितलं का आई? आळूची पानं केली पाहिजेत आहे का नाही? पानं बरोबर नाही, मोठी झाली. हा जरा या दिवसात रोग येतो. थंडी नाही होत्यात. कशी गार्डन केलेलं आहे, पेरूच आहे काही. तर मित्रांनो 2 वाजलेत आता. खूप ऊन पडले, बघितलं का? भरपूर ऊन आहे. हा काय म्हणती? काम चालू तिकडे बिल्डिंगचं, ते वाजतंय. मित्रांनो इकडे बघितलं का? हे काय बांबूचं पाकिट आणलंय. हे मम्मीला ईशाला लागतं खायला आहे ना. हिला जास्त लागतं खायला आहे ना मम्मी. एवढं बांबूचं पाकिट घेऊन आले, बघितलं का? बघितलं का? एवढे बांबू घेतलेत खायला. लोक म्हणतात प्लॅस्टिक असतं, प्लॅस्टिक नसतं. हे मक्याचं बनलेलं असतं मित्रांनो. तर मित्रांनो इकडे बघितलं का? आई पण बांबू खाते. आई कसं लागतं बांबू? छान लागतो, मला आवडतो. पहिला टाइम खाते, अगोदर माहित नाही मला. कसं लागतं? छान लागतो. तिखट मीठ बरोबर, तिखट बरोबर आहे. तुम्ही पण खायला या मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग एंड करतो. कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा आणि संध्याकाळी कॉमेडी वगैरे बघा.